की हा अवतार श्रेष्ठ आहे। त्याचं कारण इतर अवतारामध्ये फक्त एक शक्ती एकवटली आहे, पण या अवतारामध्ये तिन्ही शक्ती एका ठिकाणी मिळून हा अवतार झालेला आहे। ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचा हा मिळून एक अवतार झालेला आहे। आणि पतिव्रतेच्या नादी लागल्यानंतर देवांची देखील किती फजिती होते हे सांगणारा हा अवतार आहे। तर कर्दम मुनींच्या 9 कन्यापैकी एक कन्या आहे सती अनुसया। बाकीच्या सर्वांचं चरित्र सांगायला सध्या वेळ नाही, परत कधी तुमच्या गावात आल्यानंतर बाकी सर्वांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करेल। कर्दम महाराजांनी जशी अट ठेवली होती की एक मुलगा झाल्यानंतर संन्यास घेईल, आता ती वेळ जवळ आली आणि 10व्या वेळी त्यांच्या घरी साक्षात परमात्मा आलेला आहे पुत्र रूपामध्ये। आणि त्या भगवंताच्या विशेष अवताराचं नाव ठेवलं भगवान कपिल। बोलिये कपिल भगवान की जय। भगवान कपिल यांचा अवतार झाला। तेव्हा कर्दमांनी जसं बोलल्याप्रमाणे, जशी अट ठेवली होती त्याप्रमाणे संन्यास घेऊन जायचं ठरवलं। पण जाण्या अगोदर त्यांनी आपली पत्नी देवहूतीला सांगितलं की देवहूती, आपला हा मुलगा कोणी साधारण बालक समजू नकोस, हा साक्षात परमात्मा आहे। मी गेल्यानंतर तू याच्याकडून काहीतरी उपदेश घे, स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घे, असं आपल्या पत्नीला सांगून त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला आणि या गृहस्थ धर्माचा त्याग करून ते वनामध्ये गेलेले आहेत। तेव्हा माता देवहूती एके दिवशी आपल्या मुलाच्या समोर बसल्या आणि म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की तू साक्षात ईश्वर आहेस, म्हणून आज मला अशा काही ज्ञानाचा उपदेश कर की माझ्या या जीवनाचं कल्याण व्हावं। तेव्हा कपिल भगवान म्हणतात, माता, तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहे तो विचारा। तेव्हा माता देवहूती यांनी खूप सुंदर असा प्रश्न विचारला की बाळा, मला सांग की मानवी जीवनाचं प्रमुख लक्ष्य काय आहे? माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जीवाने काय केलं पाहिजे? तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देतात भगवान कपिल, सांगतात, माते, या मानवी जीवनाचं प्रमुख लक्ष्य आहे मोक्षप्राप्ती। माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे। हा जन्म फार दुर्लभ आहे, तर या जन्माला येत असताना किती यातना भोगून जन्माला यावं लागतं याचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे। गर्भयातनेचा विषय फार मोठा खूप सुंदर प्रकारे भागवतामध्ये आलेला आहे। कपिल भगवान सांगतात, माता, हे मानवी जीवन आपल्याला फार भाग्याने मिळतं, खूप पुण्याईने मिळतं। जन्माला येताना आईच्या गर्भामध्ये त्रास भोगून मग आपल्याला बाहेर यावं लागतं। गर्भामध्ये फार यातना भोगावी लागते। काय यातना असते? काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा। मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे। विष्टाले पच हुकडे, नाकी तोंडी क्रमिकिडे। हे गर्भवासीचे कष्ट घाडे, कोणा पुढे सांगेल ते गर्भोदरीची व्यथा। निनती माता नि पिता, तेथ नाही कोणी सोडविता। जीवीची व्यथा जीव जाणे। आईच्या गर्भामध्ये फार छोट्याशा जागेमध्ये 9 महिने राहावं लागतं। साईडसुद्धा बदलता येत नाही आणि अवस्था कशी असते तर उलटं लटकून राहावं लागतं, खाली मुंडकं वर पाय, आणि असं 9 महिनेपर्यंत असं उलटं लटकून राहावं लागतं। राहण्याची जागा कशी असते? अत्यंत घाणेरडी, आईच्या मलमूत्रामध्ये राहावं लागतं। ते आईचं मलमूत्र नाकामध्ये तोंडामध्ये जातं, जीवाला खूप त्रास होतो, पीडा होते, तो ओरडतो, कोणीतरी मला वाचवा, पण त्याची हाक ऐकणारं तिथं कोणीच नसतं। आईच्या गर्भामध्ये छोटे छोटे जीवाणू किटाणू असतात जे त्या बाळाला चावण्यावर असतात। त्याला त्रास होतो, पण त्याला वाचवणारं, त्याचं दुःख जाणून घेणारं तिथं कोणीच नसतं। आणि सुरुवातीला गर्भामध्ये तो जीव एक मांसाचा गोळा असतो, त्याच्या शरीरावर त्वचा निर्माण झालेली नसते आणि त्या काळामध्ये त्याच्या आईला डोहाळे लागतात। आणि डोहाळे लागल्यानंतर त्याची आई जे काही खाते ते जाऊन त्या बाळाच्या डायरेक्ट त्याच्या बॉडीला टच होतं आणि संपूर्ण शरीराची आग होते, कारण त्वचा निर्माण झालेली नसते। विचार करा, आपल्या जर हाताला बोटाला कुठं चिरलं, कापलं आपलं बोट आणि त्या ठिकाणी जर मीठ मिरची लागली तर किती आग होते।
त्या बाळाच्या तर पुऱ्या शरीरावर त्वचा नसते, चमडा तयार झालेला नसतो. आई जे काही खाते ते बाळाच्या शरीराला लागतं आणि त्याला आग आग होते, तडपतो. म्हणतो कोणीतरी मला वाचवा हो, हाक मारतो. आणि त्या काळात आईला डोहाळे लागतात. आईला माहीत नसतं, तिला काही खावं वाटतं, प्यावं वाटतं. कुणाला आंबट खावं वाटतं, कुणाला गोड, कुणाला तिखट. पण ही वेगळी प्रकार. पण मी काही ठिकाणी पाहिलं, काही महिला तर मातीसुद्धा खातात, राखसुद्धा खातात, पेन्सिली खातात, खडू खातात, काहीही खातात. असे कसे विचित्र प्रकारचे डोहाळे लागतात, मला नवलच वाटतं. मी एकदा पाहिलं होतं कार्यक्रमाला गेल्यानंतर, एक बाई भाकरी करत करत चुलीतली मुठभर राख उचलून तोंडात टाकत होती. तिला विचारलं तर तिनं सांगितलं राख खायचे डोहाळे लागलेत. बघा अशा प्रकारचे डोहाळे. एका बाईला तर डांबरच प्यावं वाटत होतं. त्या बाळाचे काय हाल होतील हो, असे विचित्र डोहाळे. जे काही आई खाते ना ते डायरेक्ट त्याच्या बॉडीला टच होतं, पूर्ण शरीराची आग होते. पण त्याचं दुःख कोणी समजू शकत नाही. उलट आई बाप तर फार आनंदात असतात की त्यांच्या घरी बाळ जन्माला येणार म्हणून. ते गर्भोदरीची व्यथा नेनती माता आणि पिता, मायबापाला कळत नाही. ते आनंदात असतात त्यांच्या घरी बाळ जन्माला येणार. पण बाळ किती दुःखात आहे, संकटात आहे, किती त्रासात आहे, हे फक्त तो जीवच जाणू शकतो. तो सतत ओरडतो, मला कोणीतरी वाचवा, मला इथून बाहेर काढा. पण त्याची हाक ऐकणारं तिथं कोणी नसतं. शेवटी मग जेव्हा त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणी या गर्भाच्या दुःखातून मला केवळ एक परमात्मा बाहेर काढू शकतो, तेव्हा तो देवाला हाक मारतो. एक वेळ करी या दुखावे गळे, 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 एक वेळ कर या दुखावे गळे. दुरिताचे जाळे उगवली, दुरिताचे जाळे उगवली, आठवीन पाय हा माझा नवाजा, आठवीन पाय हा माझा नवाजा, आठवीन पाय हा माझा नवाजा, आठवीन पाय हा माझा नवाजा. रात्री दिवस पांडुरंगा, रात्री दिवस पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा नवाजा, आठवीन पाय हा माझा नवास आठवीन एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवा एकदा या दुःखातून मला मुक्त कर, एकदा या गर्भातून बाहेर काढ, अशी विनंती देवाला करतो. प्रत्येक जीव देवाला विनंती करत असतो. तेव्हा परमात्मा म्हणतो की तुला यातून बाहेर काढीन, पण त्याच्या बदल्यामध्ये तू मला काय देणार. जीव म्हणतो देवा सगळं तर तुझंच आहे, तुझंच सगळं आहे, माझं काहीच नाही, मी तुला काय देऊ शकतो.
तेव्हा देव म्हणतो की तू मला एक वचन दे, वचन असं दे की इथून बाहेर पडल्यानंतर असं श्रेष्ठ कर्म कर की पुन्हा तुला या गर्भामध्ये यावं लागू नये, असं श्रेष्ठ कर्म कर. आणि ते श्रेष्ठ कर्म कोणतं, तर सतत माझी आठवण कर, मला विसरू नकोस. तेव्हा प्रत्येक जीव देवाला वचन देतो की आठवीन पाय हा माझा नवस. देवा मी तुला वचन देतो, इथून बाहेर पडल्यानंतर मी तुला कधी विसरणार नाही. पण बाहेर आल्यानंतर जीव देवाला विसरून जातो. तेव्हा देवाला हसू येतं, किती बेईमान जीव आहे. जेव्हा त्रासात होता गर्भामध्ये तेव्हा वचन देतो की देवा बाहेर काढ, मी तुला विसरणार नाही. पण बाहेर आलं की देवाला विसरत असतो. गर्भामध्ये फार त्रास आहे. हा त्रास सहन करून मग आपण जन्माला येतो आणि हा जन्म परत परत मिळत नाही, एकदाच मिळतो. आणि मानव जन्म म्हणजे मुक्तीचा दरवाजा आहे. याच देहामध्ये आपल्याला हा मुक्तीचा दरवाजा उघडता येतो, असा सुंदर उपदेश कपिल भगवान माता देवहूती यांना देतात. नवदा भक्तीचं वर्णन सांगतात. भक्तियोग सांगितल्यानंतर माता देवहूती या पाणी बनून वाहत गेल्या. त्यांच्या शरीराचं पाणी झालं, नदीमध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यालाच आज आपण मातृगया म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी आईचं पिंडदान केलं जातं ना, ते आहे मातृगया. ते आहे माता देवहूती यांचं शरीर. त्यांच्या शरीराचं पाणी झालं, नदी बनून वाहत गेल्या, असा उल्लेख भागवतामध्ये आलेला आहे. श्रीमन महर्षी शुकाचार्य सम्राट परीक्षिती राजाला भगवंताचं चरित्र सांगत आहेत. मनु महाराज शत्रुपराणी यांच्या कन्यांचा इतिहास सांगत आहेत. 2 मुलींचा इतिहास आपण आज पाहिलेला आहे. तर त्यांच्या 3री मुलगी होती, तिचा इतिहास आणि बाकी ही 2 मुलांचा इतिहास, सगळा कथाभाग आपण उद्याच्या कथेत पाहणार आहोत. आजची कथा या ठिकाणी पूर्णविराम होते. उद्याच्या कथेमध्ये या ठिकाणी कृष्ण जन्म होणार आहे. तर उद्या अगदी त्याप्रमाणे सर्वांनी तयारी करून यायचं. उद्या कथेमध्ये बरोबर 4:30 वाजता आपल्याला कृष्ण जन्म करायचा. कारण अर्धा तास आपल्याला पुन्हा पाळणा घेणे, भजन गाणे याच्यामध्ये अर्धा तास आपला जात असतो. म्हणून उद्या बरोबर 4:30 वाजता कृष्ण जन्माची तयारी करा. एक पात्र तयार करा, वसुदेवांचं पात्र तयार करा, एक बाळकृष्णाचं पात्र तयार करा, एक सुंदर असा पाळणा सजवा आणि महिला मंडळ येत असताना थोडा थोडा सुंटवडा घेऊन या प्रसादासाठी. उद्या बरोबर 4:30 वाजता पात्र तयार ठेवा. कृष्ण जन्माचा सोहळा आपण आनंदाने साजरा करायचा आहे, सूचना लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आता आरती होईल. सर्वांनी आरतीसाठी उठून उभे राहायचे आणि आरतीचे जे यजमान आहेत रोजचे त्यांनी या ठिकाणी यावं.